नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. 3 मार्च हा दिवस विशेष आहे, कारण या दिवशी ग्रहण आहे. ग्रहण हा काळ आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत शक्तिशाली मानला जातो. शास्त्रानुसार ग्रहण काळात केलेला मंत्रजप, दान, साधना आणि प्रार्थना 1000 पटीने फळ देते. ग्रहण म्हणजे फक्त खगोलीय घटना नाही, तर तो आत्मशुद्धीचा आणि कर्मशुद्धीचा क्षण असतो. ग्रहणात जपावयाचा सर्वात पॉवरफुल मंत्र. ग्रहण काळात सर्वात प्रभावी आणि आयुष्य बदलणारा मंत्र आहे ओम नमः शिवाय. हा पंचाक्षरी मंत्र स्वतः भगवान शिवांचा आहे. ग्रहण काळात हा मंत्र जपल्यामुळे मन शुद्ध होते आणि आयुष्यातील संकटे हळूहळू दूर होऊ लागतात. भगवान शिव हे संहार आणि परिवर्तनाचे देव आहेत. म्हणूनच ग्रहणाच्या परिवर्तनाच्या काळात ओम नमः शिवाय हा मंत्र अत्यंत प्रभावी ठरतो. हा मंत्र जपल्यामुळे काय होते? जीवनातील अडथळे दूर होतात, मानसिक ताण कमी होतो, नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, आर्थिक संकटे हळूहळू कमी होतात, घरात शांतता आणि समाधान वाढते, अचानक येणारी अडचण टळते, आध्यात्मिक प्रगती होते. ग्रहणात जप केल्याने हा मंत्र अधिक जलद परिणाम देतो असे शास्त्र सांगते. आणखी कोणते कोणते मंत्र जप करावेत? महामृत्युंजय मंत्र. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बंधनान् मृत्युर्मोक्षीयमामृतात्. हा मंत्र आरोग्य आणि संकट निवारण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. दुसरा मंत्र विष्णू मंत्र. ओम नमो भगवते वासुदेवाय. हा मंत्र घरातील अशांती आणि आर्थिक अडचणी कमी करतो. ग्रहणात काय करावे? शांत ठिकाणी बसून जप करा. शक्य असल्यास दिवा लावा. 108 वेळा मंत्र जप करा. ग्रहण संपल्यानंतर स्नान करा आणि देवाला नमस्कार करा. लक्षात ठेवा, ग्रहण हा घाबरण्याचा काळ नाही, तो साधना करण्याचा सुवर्ण संधीचा काळ आहे. या काळात केलेली प्रार्थना थेट ईश्वरापर्यंत पोहोचते. मैत्रिणींनो, जीवनात कितीही अंधार आला तरी ईश्वराचा मंत्र म्हणजे प्रकाश आहे. ग्रहणाचा अंधार तात्पुरता असतो, पण श्रद्धेचा प्रकाश कायमचा असतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा.